2030 मध्ये सोने चांदीचे भाव किती राहणार याविषयी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। एक ऐतिहासिक सोने बिल मंजूर झाले आहे। यामुळे येणाऱ्या 5 वर्षात सोन्याचे भाव किती राहणार त्याची माहिती आता स्पष्ट झाली आहे। पुढील 5 वर्षांमध्ये सोने चांदीचे भाव किती राहणार याविषयीचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला। 2030 मध्ये सोनं किती रुपये तोळा विकले जाणार, चांदी किती रुपये किलो विकणे जाणार याविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली। सरकारने ही माहिती दिल्यामुळे संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडाली आहे। पुढील 5 वर्षांमध्ये सोने चांदीचा उतार चढाव कशा पद्धतीने राहणार आहे ही पहिल्यांदाच 5 वर्ष आधी समजल्यामुळे आता गुंतवणूकदार सोन्याकडे प्रचंड वळणार आहेत। त्यामुळे सोन्यामध्ये प्रचंड खरेदी होणार आहे। सर्वसामान्य माणसालाही दिलासा देणारी बातमी समोर आली। त्यामुळे सारखा बाजारात एक प्रचंड गर्दी वाढलेली आहे। मग 2030 मध्ये सोन्याचा नेमकं किती भाव राहणार, पुढील 5 वर्षात तुमच्या बजेटवर काय परिणाम होणार? सरकारने जे गोल्ड बिल म्हणजे सोन्याचे जे नवीन धोरण जारी केलं आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या आटोक्यात सोनं येणार आहे का? 2030 पर्यंत सोन्याचा प्रवास कशा पद्धतीने राहणार आहे? सरकारने सर्वसामान्य सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काय सूचना केलेली आहे का? अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला भविष्यात गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर येणाऱ्या 5 वर्षात सोन्याचं काय होणार याची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा। कारण की व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमचा हजारोंचा नाही तर लाखांचा फायदा होऊ शकतो। गेल्या काही दिवसात सोने चांदीचा जो उतार चढाव सुरू होता त्यातच एक सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आली। यामध्ये पुढील 5 वर्षाचे सोन्याचे भाव कसे असणार याविषयीचा एक धक्कादायक अंदाज समोर आला, ज्यामुळे आता ग्राहकांमध्ये एक चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे। 2030 पर्यंत सोन्याचे भाव कशा पद्धतीने असतील याविषयीचा अंदाज पहिल्यांदाच आल्यामुळे आता सोने चांदीचा जो आलेख आहे इथून पुढे कसा असणार याविषयीचा अंदाज आता आलेला आहे। पहा, 2030 पर्यंत सोने चांदीचे भाव कसे राहणार आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2025 मध्ये नेमकं काय झालं हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला 2030 पर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार याचा अंदाज 100% येणार आहे। तसेच सरकारचे जे सोने बिल आहे याविषयीची ही माहिती तुम्हाला समजेल, तुम्हाला माहित असेल। 2025च्या सुरुवातीला सोन्याचे भाव स्थिर होते। मध्यमवर्गीय लोक आनंदाने खरेदी करत होते। पण अचानक एका मोठ्या आर्थिक अहवालात ही अफवा पसरली की जून 2025 पर्यंत सोन्याचा भाव 55,000 रुपयांच्या खाली जाऊ शकतो। ही बातमी ऐकून अनेक गुंतवणूकदारांनी आपले सोनं विकून टाकलं। त्यांना वाटलं चला भाव पडणार आता विकून टाकावे, पण झालं उलटं। जून नंतर सोन्याच्या भावाने यू टर्न घेतला, मागणी प्रचंड वाढली। त्यानंतर आला दिवाळीचा सण। दिवाळीमध्ये तर सोन्याने मागील सगळे रेकॉर्ड तोडले। मागणी इतकी वाढली की 10 ग्राम सोन्याचा भाव थेट 1,32,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचला। ज्यांनी जूनमध्ये सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले। पण हा विक्रमी भाव जास्त दिवस टिकला नाही। दिवाळीनंतर काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि जगभरातील आर्थिक तणाव कमी झाल्यामुळे सोन्याची घसरण सुरू झाली। तो 1,32,000वरून हळूहळू खाली येत गेला। 1,20,000, 1,15,000 आणि आता तो 1,22,000 रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे। म्हणजे काय घडलं? जूनमध्ये अफवा पसरली, दिवाळीत रेकॉर्ड मोडला आणि आता पुन्हा घसरण सुरू झाली। पण ही घसरण मोठी संधी आहे की मोठा धोका? कारण ही अस्थिरता आपल्याला थेट 2030च्या भावाकडे घेऊन जात आहे। आता सर्वात मोठा प्रश्न, 2030 मध्ये सोन्याचा भाव इतका का वाढेल की तू ऐकून आपण थक्क होऊ? यामागे कोणती 5 मोठी कारणे आहेत जी आपल्याला एका सामान्य माणसाला समजून घेणे गरजेचे आहे ते पाहूया। सर्वात मोठं कारण आहे महागाई। जेव्हा भाजीपाला, दूध, पेट्रोल अशा सर्व वस्तूंचे दर वाढतात तेव्हा आपल्या रुपयाची किंमत कमी होते। अशा वेळी लोक आपली बचत सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतात। सोन्याला महागाई विरुद्धचं सुरक्षा कवच मानलं जातं। रिपोर्टनुसार येत्या काही वर्षांमध्ये महागाई आणखी वाढणार आहे, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढेल आणि आपोआप भावही वाढतील। जगभरात जेव्हा जेव्हा युद्ध, संघर्ष किंवा राजकीय अनिश्चितता वाढते तेव्हा सोने एक सुरक्षित ठिकाण बनतं। तुम्ही पाहिलं असेल, अमेरिका चीन व्यापार तणाव असो किंवा इतर कोणतेही संकट, गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढून सोन्यात टाकतात। यामुळे मागणी वाढते। भविष्यात अशा घटना आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सोन्याचे भाव वाढत राहतील। आता केवळ भारतातच नाही तर जगभरातील गुंतवणूकदार सोन्याला महत्त्व देत आहेत। गोल्डवी ट्रस्ट रिपोर्टमध्ये दावा आहे की आज अनेक मोठे फंड आणि कंपन्या त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी केवळ 1% सोने आणि मौल्यवान धातूंमध्ये ठेवतात। पण जर त्यांनी हा वाटा वाढवला तर सोन्याच्या भावात प्रचंड मोठी तेजी येईल। भारतामध्ये सोने हे केवळ दागिना नाही तर संस्कृतीचा भाग आहे। लग्न, सण, समारंभ, आपली मध्यमवर्गीय लोकसंख्या वाढत आहे आणि त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढत आहे। त्यामुळे भारतीय बाजारात सोन्याची मागणी कधीही कमी होत नाही, उलट ती वाढतच राहते।
सोने हे जमिनीतून काढलं जातं, सोन्याच्या खाणी मर्यादित आहेत आणि नवीन सोनं मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. म्हणजेच मागणी वाढत जाईल पण पुरवठा मात्र कमीच राहणार. अशा परिस्थितीत भावात वाढ होणे हे निश्चित आहे. या 5 कारणांसोबतच सरकारने आणलेल्या ऐतिहासिक गोल्ड बिल आणि जागतिक केंद्रीय बँकांच्या धोरणांचाही मोठा परिणाम होणार आहे. मौद्रिक धोरणांचा परिणाम. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक आणि आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्यावेळी बँकांचे व्याजदर कमी ठेवतात तेव्हा लोक त्यांच्या बचतीवर जास्त व्याज मिळत नसल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करतात. अशा उदार मौद्रिक धोरणांमुळे सोन्याची मागणी वाढू शकते. गोल्ड बिल याच धर्तीवर आणले गेले आहे, जे सोन्याची खरेदी विक्री अधिक पारदर्शक करेल आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल, ज्यामुळे काही वर्षासाठी सुरुवातीला स्थिरता येईल पण दीर्घकाळात मागणी वाढेल. या भावाच्या वाढीला ब्रेक लावू शकणारा एकच घटक आहे, तो म्हणजे खाणकामातील तंत्रज्ञान. जर सोनं सहज आणि स्वस्त पद्धतीने काढता आलं तर पुरवठा वाढेल आणि भाव कमी होऊ शकतो. पण तज्ज्ञांचे मत असे आहे की 2030 पर्यंत तसे काही मोठे बदल होण्याची शक्यता कमीच आहे. आता हे होते 2025च्या उतार चढावाची कारणे, पण त्यातल्या त्यात 2026च्या संदर्भात एक महत्त्वाची धक्कादायक भविष्यवाणी आली होती. पण ही भविष्यवाणी काय होती? या भविष्यवाणीमध्ये काय सांगितलं होतं? 2026च्या भावाविषयी काय अंदाज आला होता ते एकदा आपण समजून घेऊ. 2026 मध्ये जे आता सुरू होणार आहे त्या सालात काय होणार याविषयी 4 महत्त्वाचे अंदाज आलेत. त्यापैकी हे भविष्यवाणी आहे आणि ती हे बाजारातल्या तज्ज्ञांचा अंदाज आहे. 2026 मध्ये भावाचा उतार चढाव कसा होणार याविषयीचे 4 अंदाज आलेत. त्या 4 अंदाजानंतर आपण लगेच 2030चा अंदाज काय असणार, 2027 मध्ये काय होणार, 2028 मध्ये, 2029 मध्ये आणि 2030 मध्ये येणाऱ्या 5 वर्षात कसे भाव फिरणार हे जाणून घेऊ. पण त्याआधी सुरुवात करूया आपण. आता आपण पाहूया की 2026 साठी बाजार तज्ज्ञांचे काय अंदाज आहेत. 2026 साठी 4 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या होत्या. 3 अंदाज आणि एक धक्कादायक भविष्यवाणी. 1. पहिला अंदाज, गोल्डमन सॅक्स. आर्थिक क्षेत्रातील मोठी संस्था असलेल्या गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार 2026 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,38,000 रुपयांपर्यंत पोहोचेल, म्हणजेच सध्याच्या भावापेक्षा मोठी वाढ. 2. दुसरा अंदाज, जॉन विल्स. या उलट काही तज्ज्ञांच्या मते जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यास आणि आंतरराष्ट्रीय तणाव कमी झाल्यास सोन्याचे भाव 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतात. थोडासा सावधगिरीचा आवाज असावा. 3. तिसरा अंदाज, बाजार अभ्यासक. बाजाराचा अभ्यास करणारे अनेक तज्ज्ञ म्हणतात की सोन्याचे भाव 77,000 ते 97,000 रुपयांच्या दरम्यान फिरू शकतात, म्हणजेच एक प्रकारची स्थिरता राहील. आता पाहूया सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक भविष्यवाणी. ही भविष्यवाणी एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वाने केली आहे, जिच्या इतरही अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. या अंध महिलेचं नाव आहे बाबा वांगा. 100 वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला असला तरी तिने जगाविषयी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांनी सांगितलेली कोरोना महामारी, इराण-इस्रायल युद्ध यांसारख्या घटना खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 2026 साठी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. ती म्हणजे कॅश क्रश किंवा एक प्रकारचे मोठे आर्थिक संकट 2026 मध्ये येणार आहे. आणि जेव्हा जेव्हा असं आर्थिक संकट येतं तेव्हा लोक स्वतःला वाचवण्यासाठी फक्त एकाच गोष्टीकडे धाव घेतात, ती म्हणजे सोनं. याच अंदाजानुसार 2026 मध्ये सोन्याच्या किमती 25 ते 40% वाढू शकतात. म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,62,000 ते 1,82,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. ही होती 2026ची भविष्यवाणी. आता यानंतर टप्प्याटप्प्याने सोन्याचा प्रवास कसा असेल हे आपण पाहूया, जेणेकरून तुम्हाला 2030 पर्यंत तुमची गुंतवणूक कशी करावी याचा अंदाज येईल. 2026 मध्ये बाबा वांगाची भविष्यवाणी खरी ठरल्यास 2027 मध्ये जगातील मोठा गुंतवणूकदार वर्ग सोन्याची साठवणूक सुरू करेल, कारण आर्थिक संकट लगेच संपत नाही. 2027 मध्ये सोन्याच्या भावावर भूराजकीय तणावाचा मोठा परिणाम होईल. जर रशिया, युक्रेन किंवा इतर कोणत्याही भागातील तणाव कायम राहिला तर सोन्याची मागणी वाढेल. या वर्षात सोन्याचा भाव 1,80,000 ते 2,10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे लग्नाचे बजेट असलेल्या सामान्य कुटुंबाला त्यांच्या नियोजनामध्ये बदल करावे लागतील. 2028 मध्ये सोन्याच्या भावावर महागाईचा मोठा जोर असेल. अनेक देशांच्या केंद्रीय बँका वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी संघर्ष करत असतील. याच वर्षी भारताच्या गोल्ड बिल कायद्याचा परिणाम बाजारात दिसायला लागेल.
त्यामुळे अधिक लोक सोन्यात गुंतवणूक करतील, ज्यामुळे मागणी वाढेल. यावर्षी सोन्याचे दर 2,20,000 ते 2,50,000 रुपयांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे. म्हणजेच आता सोन्याची खरेदी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागेल. 2029साठी JP मॉर्गन या मोठ्या आर्थिक संस्थेने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव $6,000 प्रति औंसपर्यंत पोहोचतील. याचा अर्थ असा की 2029मध्ये सोन्याच्या भावात 80% वाढ होईल. आंतरराष्ट्रीय बाजारातील हा मोठा बदल थेट आपल्या देशातील भावावर परिणाम करेल. याच वर्षी अनेक देशातील मध्यमवर्गीय कुटुंबे आपली बचत सोन्यात गुंतवण्यास सुरुवात करतील, ज्यामुळे मागणीचा स्फोट होईल. या प्रचंड मागणीमुळे सोन्याचे भाव 3 लाख रुपये ते 3,80,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. तुमच्यासाठी हे वर्ष अतिशय महत्त्वाचे असेल, कारण यानंतर भाव आणखीन वेगाने वाढतील. आणि आता आपण त्या क्षणाकडे आलो आहोत ज्याची सगळे वाट पाहत आहेत, 2030. जगातील सर्वात मोठा आर्थिक अहवाल गोल्ड वी ट्रस्ट रिपोर्ट 2025-2030 साठी काय दावा करतो हे जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. या अहवालानुसार वाढती महागाई, जागतिक अनिश्चितता आणि सोन्याचा कमी होता असलेला पुरवठा या सगळ्या घटकांच्या आधारावर 2030मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव, होय मित्रांनो, 7,55,600 रुपये, म्हणजेच सोन्याचा भाव 7.5 लाख रुपयांचा आकडा पार करेल. हा दर ऐकून तुम्ही नक्कीच थक्क झाला असाल. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ही किंमत $8,900 प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. मित्रांनो, 2030 पर्यंतचा हा प्रवास अतिशय धक्कादायक आणि उतारचढांनी भरलेला असेल. सामान्य माणसाला तोटा. जर तुमचे लग्न किंवा कुटुंबातील कोणताही मोठा समारंभ 2027 ते 2030 या काळात असेल, तर सोन्याचे भाव अतिशय वाढलेले असतील. त्यामुळे लग्नाचे बजेट पूर्णपणे कोलमडून जाईल. तुम्हाला सोन्याचे दागिने खूप कमी घ्यावे लागतील किंवा पर्यायी धाकूंचा विचार करावा लागेल. गुंतवणूकदारांचा फायदा. ज्या लोकांनी 2025 किंवा 2026 मध्ये सोन्यात गुंतवणूक केली असेल, त्यांना 2030 पर्यंत जवळपास 500% फायदा होऊ शकतो. आर्थिक नियोजन. सोन्यातील ही वाढ तुमच्या बचतीच्या मूल्यावर परिणाम करेल. जर तुम्ही फक्त रोख रक्कम म्हणजे कॅश ठेवत असाल, तर महागाईमुळे तुमच्या पैशाची किंमत कमी होईल. तुम्ही सोन्याचे दर आणि तज्ज्ञांचे मत व्यवस्थित ऐकले आहे. आता प्रश्न आहे, तुम्ही काय करायचं? तुम्ही आज सोने खरेदी करायचे की थांबायचे? पहा, सोन्यातील गुंतवणूक ही केवळ भाव वाढेल म्हणून केली जात नाही, तर ती तुमच्या बचतीला सुरक्षित ठेवण्यासाठी केली जाते. आमचा अंतिम सल्ला असा आहे, लग्नासाठी किंवा तात्काळ गरज. जर तुम्हाला येत्या काही महिन्यातच सोनं खरेदी करायचे असेल, तर भाव पडण्याची जास्त वाट बघू नका. कारण आज जो भाव पडलेला दिसतोय, तो पुढच्या काही दिवसात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने खरेदी सुरू ठेवा. गुंतवणुकीसाठी लाँग टर्म. जर तुम्हाला 2030च्या दृष्टीने गुंतवणूक करायची असेल, तर सोन्यात एकदम मोठी रक्कम न टाकता दर महिन्याला किंवा दर तिमाहीला थोडी ज्याला SIP प्रमाणे गुंतवणूक करत राहा. त्यामुळे तुमचा खरेदीचा सरासरी भाव चांगला राहील आणि तुम्हाला मोठ्या घसरणीचा किंवा वाढीचा धोका टाळता येईल. महत्त्वाची नोंद. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे. यामध्ये तुम्हाला कुठलाही आर्थिक सल्ला देण्यात आलेला नाही. तुम्ही तुमची गुंतवणूक, सोन्याची खरेदी विक्री नेहमी तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानेच करावी. तुम्हाला 2030च्या या भविष्यवाणीबद्दल काय वाटतं? सोन्याचा भाव 7.5 लाख रुपयांपर्यंत जाईल की नाही? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. अशाच महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.